सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द अगेन न्यू ब्लॉग. सो गाईज, आज आहे संडे आणि आज आहे मित्रांनो, मी आपला आधीचा ब्लॉग बघितला असेल जो की आता चारकोपच्या राजाचा आगमन सोहळा. आणि आता मी परत चाललोय जे की आज आहे कांदिवलीच्या श्रीचा आगमन सोहळा. मित्रांनो, आपल्या आधी त्यामध्ये एक व्हिडिओ बघितली असेल तिकडे चारकोपच्या राजाच्या आगमन सोहळ्याची. सो आता मी पुन्हा चाललोय तिकडे तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो कसा असेल आजचा कांदिवलीच्या श्रीचा आगमन सोहळा. ओके, तर आपण तिकडे जाऊया. अँड तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की आपलं एक इंस्टाग्राम पेज आहे जे की नंदन घाणेकर, अँड दुसरा आहे ते म्हणजे परंपरा उत्सव मुंबईचा. तुम्हाला माहितीसाठी जाऊन फॉलो करा. सो लेट्स गो आणि आगमन सोहळा एन्जॉय करूया. चला. सो काही लोकेशनवरती आलो आहे आणि मला मूर्ती दाखवतो. समोर मूर्ती आहे, हे बघा. मला फोडून जाऊन दाखवतो. आणि क्राऊड बघा गाईस, क्राऊड भाई आज पण फुल तुफानवाला क्राऊड आहे, फुल पॅक क्राऊड आहे. आणि आपला लाडका श्री तुम्हाला दाखवतो. सो चला. तर मित्रांनो, तुम्हालाही प्रश्न पडला असेल की मुंबईमध्ये 2 वेळा गणपती आगमन कसा काय साजरा होतो. तर मित्रांनो, ही गर्दी बघून तुम्हाला समजलं असेल की आगमन महागणेशोत्सव 2026 म्हणजेच आपल्या लाडक्या कांदिवलीच्या श्रीचं आहे. आणि ही एवढी गर्दी लालबाग परळनंतर पुन्हा एकदा फक्त कांदिवलीमध्येच असते. आणि तेच एक्सप्लोर करायला मी देखील गेलेलो. एवढी गर्दी बघून खूपच हैराण झालं. बाप्पाचं हे सुंदर रूप बघण्यासाठी भक्त खूप लांबून आलेले, जे की फक्त बाप्पाला डोळे भरून पाहण्यासाठी. फोटोग्राफर, रील स्टार, रील क्रिएटर तसेच खूप लोक ह्या आगमन सोहळ्याला जोडले होते. जेवढी गर्दी लालबाग परळला असते, आज तेवढीच गर्दी या आगमन सोहळ्यालाही होती. फोटोग्राफर, रील क्रिएटर आणि गणेश भक्त पाहण्यासाठी लांबून आलेले. तुम्हालाही वाटत असेल रील बनवणं, फोटोशूट करणं, अपलोड करणं हे अगदी सोपं आहे. पण एका शूटसाठी एवढं स्ट्रगल करणं, दिवसभर उभं राहून बाप्पाचे चांगले शॉट काढून तुमच्यापर्यंत पोचवणं, यामागे जेवढे पण प्रयत्न आहेत बाप्पाचं सुंदर रूप तुमच्यापर्यंत पोचवणं, या स्ट्रगल करणाऱ्या रील फोटोग्राफर लोकांचं आहे. बाप्पा म्हटलं की प्रत्येकाचं आवडतं नाव,
आणि त्याचं आगमन म्हटलं की प्रत्येकाची आवडती गोष्ट. मग काम असू दे, जॉब असू दे, प्रत्येक गोष्ट सोडून तिथे गणेश भक्त हजेरी लावतोच. मुंबई म्हटलं की बाप्पाचं माहेरघरच म्हणता येईल, कारण इथे बाप्पाचं आगमन म्हटलं की सर्व गणेश भक्त बाप्पाच्या आगमनात दंग होऊन जातात. मग ते आपलं सुख दुःख सर्व विसरून बाप्पाच्या नावाचा जयघोष करत असतात. हे फक्त आगमन नसून बाप्पावरील प्रेम, भाव आणि श्रद्धा यामध्ये गणेश भक्त पूर्णपणे दंग होऊन जातो. गाईज कमीत कमी 2 तास झाले असेल, मूर्ती इकडेच आहे. बडे पब्लिक काय इथून हलत नाही, कारण हे फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर अँड रील स्टार सर्व लोक इकडेच आहेत. आणि मित्रांनो ही मूर्ती बघते तुम्ही बाप्पाची, तुम्ही बघितली असेल सिनेमॅटिक. सो मित्रांनो जास्त काय आवाज येणार नाही, बट सिनेमॅटिक एन्जॉय करा अँड बाप्पाचं लाईव्ह दर्शन घ्या. ओके, सो चला.
काही आता वाजले संध्याकाळचे 6 आणि तरी पण आपण बाप्पाचं आगमन सुरू आहे. कारण एकदम जास्त नाही तेवढ्याच एरियात ते फिरत होतं आगमन. अँड आता मी थोडा रेस्ट घेतला. मगापासून शूट करतो कंटिन्यू 4-5 तास तिथं उभा आहे. तर थोडा रेस्ट करू आणि संध्याकाळी थोडंसं टूर घेऊ आणि then आपण घरी जाऊ. ओके. सो खूप थकलो आहे पण एनर्जी तेवढीच आहे कारण बाप्पा मित्रांनो म्हटलं की एनर्जी तर असणारच ना. सो चला आपण शूट करू नये. गाईज बघा तिकडून समोरून निघालेला अँड आता तसा जाऊन पूर्ण असा फिरून बाप्पा येतो आहे. अँड आपण थोडा वेट करू कारण आपल्याला रात्री थोडा शॉर्ट घ्यायचे ना. शॉर्ट घेऊ आणि देन आपण निघू घरी जायला. ओके. आता बाप्पा तिकडून असा येईल आणि इकडून सरळ जाईल तिकडे. सो आता हे सर्व वादक मंडळी वगैरे सर्व इकडे आले अँड तुम्हाला दाखवतो. सो एन्जॉय करा ब्लॉग अँड आगमन सोहळा अँड कमेंटमध्ये यायला विसरू नका. जय गणेश. सो चल. मुंबईमध्ये मोठे मोठे सण साजरे करायचं म्हटलं ना की पहिल्यांदा आठवतं ते म्हणजे मुंबई पोलीस. आणि खरंच मुंबई पोलीस यांची जबाबदारी ही खूप मोठी असते आणि सांगायला खूप आवडेल की मुंबई पोलीस ही जबाबदारी सहज पद्धतीने हाताळतात. कारण जोपर्यंत ही माणसं उभी आहेत ना तोपर्यंत हे मोठे मोठे सण आपण सहज साजरे करू शकतो. आणि खरंच माझ्या या छोट्याशा व्हिडिओ करून मुंबई पोलीसला सॅल्यूट. जय गणेश.